शिवसेना प्रमुखांनी त्या काळामध्ये जे काय बोलले होते ते मी नाही बोलू शकत, कारण ते गाणं कसं अडकायचं, ती गाण्यातली नेमकी ओळ अडकल्यावरती त्याचा अर्थाचा अनर्थ कसा व्हायचा ते शिवसेना प्रमुख सांगायचे. तशी यांचे रेकॉर्ड अडकले 14 पासून. 2014ला काय सांगितलं, 2019 साली बघा काय होईल, 19 साली काय सांगितलं, 2024 साली बघा काय होईल, झालं काहीच नाहीये. आता सांगतायत 2029 नाही, डायरेक्ट 2047 साल. मग मला त्यांना विचारायचे, 10 वर्ष आम्ही तुमचं ऐकलं, आता तुम्हाला कळलं की भारत हा विकसित व्हायला पाहिजे, विकसनशील भारतासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार. मग 10 वर्ष मोदी सरकार काय गवत उपटत बसलं होतं की काय? 10 वर्ष काय केलं? नाही, गवत उपटत बसलो होतो. मग आता काय? आता आम्ही बघा 2047 साली तुम्हाला आम्ही काय काय देऊ. मग मी सुद्धा सांगतो, ते 2047 साली देत आहेत, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी 3000 साली तुम्हाला प्रत्येकाला चंद्रावरती घर देईन. हवंय की नको? अरे काय तुम्ही त्यांची गॅरंटी मानता आणि माझी नाही मानत? बरं, हे येऊन मोदीजी बोलले की भाई और बहनों 2050 तक मैं आप सबको चांद पे घर दे दूंगा. चला सगळे मोदी 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 मोदी. काय नाही, हा सगळा जो काय त्यांचा घृणास्पद प्रयत्न चालू आहे तो कशासाठी चालू आहे मुद्दामून तुम्हाला सांगायला पाहिजे. बाकीच्या गोष्टी त्याचा परामर्श भास्कर जाधव यांनी घेतलेलाच आहे, गीतेनी सुद्धा घेतलेला आहे. आणि भास्करराव आहेत खंबीर, इथल्या स्थानिक ज्या काही समस्या आहेत ते आहेत खंबीर, मला त्याच्यावरती जास्त बोलण्याची गरज नाहीये. जी MIDC देत होतो ती कशी थांबवली वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. मासेमारीमध्ये सुद्धा मध्ये मी ऐकलं होतं पेपरमध्ये की आता मासेमारी करायला सुद्धा LED लावून गुजरातच्या बोटी येत आहेत ना. म्हणजे इथून सगळं गुजरातला नेत आहेत. सगळे उद्योगधंदे MIDC आमच्या हक्काची द्यायचीच नाही. महाराष्ट्रात येणारे आणि असणारे उद्योग हे गुजरातला न्यायचे. आमचे मासे पण तुम्ही न्यायचे. आणि आम्ही काय करायचं? आम्हाला काय घंटा नाही, कारण राम मंदिर केलंय, तुम्ही घंटा वाजवत बसा, बाकी उद्योग आम्ही घेऊन जातो गुजरातला. मला गुजरात बद्दल काही राग नाहीये. अनेक गुजराती कुटुंबाच्या कुटुंब वर्षानुवर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये राहत आहेत. कुठे काय त्यांचं आपलं भांडण आहे? अनेक अगदी मुंबईच्या शाखेमध्ये सुद्धा शाळेच्या ऍडमिशन पासून हॉस्पिटलसाठी असेल, रक्तासाठी असेल, गुजराती माता भगिनी बांधव येतात. कधी कोणी त्यांना नाही म्हणत नाही. पहिला धावून जातो तो शिवसैनिक जातो. हे आमचं आणि गुजरातचं नातं आहे. आणि उद्या आपलं इंडियाचं सरकार आल्यानंतर, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही गुजरातशी द्वेषाने नाही वागणार. जे गुजरातचं हक्काचं असेल ते आम्ही गुजरातला नक्की देऊ. पण आज जसं मोदीजी वागतायत, मोदीजी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात का फक्त गुजरातचे पंतप्रधान आहात हेच आता कळत नाहीये. आणि एवढी मस्ती डोक्यामध्ये गेलेली आहे. मधल्या काळामध्ये सिंधुदुर्गला येऊन गेले, मी सांगितलं ना तिकडे आम्हाला वाटलं कोकणासाठी काहीतरी देऊन जातील, कारण निसर्ग वादळ आलं होतं, त्योक्ते वादळ आलं होतं. ना मोदीजी इकडे फिरकले, ना केंद्राने एक पैशाची मदत इकडे केली होती. केंद्राच्या निकषाच्या पलीकडे जाऊन महाविकास आघाडी सरकारने इथल्या सगळ्या त्या आपत्तीग्रस्तांना मदत केली होती. अनेक वेळेला असं होतं की चक्रीवादळ आल्यानंतर धावपळ होते आणि 2 वर्ष लागोपाठ चक्रीवादळ आलं. काय सांगावं, परत कधी येईल? मग अचानक सगळ्या लोकांना घरं खाली करून न्यायचं कुठे? म्हणून मी सांगितलं होतं की जिथे जिथे अशी धोक्याची ठिकाणं आहेत तिकडे माझ्या नागरिकांना कुठेही गैरसोय होऊ नये अशी निवारा केंद्र तिकडे बांधा, की जिकडे माता भगिनी येऊन राहतील, वेगळे आपले सगळे पुरुष मंडळी येऊन राहतील, तिकडे चांगली शौचालय असतील, टॉयलेट असतील, त्यांना काय हवं नको जेवण खाण्याची व्यवस्था होईल. कुठेतरी तंबू बांधलाय आणि घुसवून टाकलं त्यांना, असं नको. तशी पक्की निवारा केंद्र बांधा. जे लाईट जातात ते लाईट्स का जातात तर तारेचे खांब पडतात, मग ते लाईट जाऊ नये.